मी आज बनवणार आहे शिवरात्री स्पेशल उपवासाच्या गोड पुऱ्या। तर मी काय केले, इथे अर्धा किलो रताळी घेतले स्वच्छ धुवून। आता रताळी शिजवून घ्यायची। रताळी शिजून झाले की यामधलं पाणी काढायचे आणि थंड झाले की साल काढून खिसून घ्यायचे। तर आता मी काय करणार आहे, यामध्ये ना दूध पावडर टाकणार आहे आणि छान मिश्रण घट्टसर मळून घेणार आहे। तर थोडं थोडं करून दूध पावडर टाकायचे आणि मिश्रण चांगलं मळून घ्यायचे। मिश्रण छान मळून झाले की लास्टला काय करायचं, तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि परत 1-2 मिनिटासाठी छान मिश्रण हे मळून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे 10-15 मिनिटासाठी। आता पाक बनवते। पाक बनवण्यासाठी 2 वाटी साखर, 3 वाटी पाणी घेतले। पाक छान शिजून घ्यायचा आहे। पाक चांगला शिजला की यामध्ये ना इलायची पावडर टाकायची गॅस बंद करून। आता इथे ना एक छोटासा गोळा घेतलाय मी, बटर पेपर घेतलाय। बटर पेपरला तेल लावले आणि छान पुरी अशी हाताने बनवून घेतली। आता तेल साईडला गरम करायला ठेवलं होतं। गॅस एकदम बारीक केलाय। तेल चांगलं गरम करून घेतल्यानंतर आता बारीक गॅसवरती अशा खरपूस पुऱ्या तळून घ्यायच्यात। तर ह्या पुऱ्या अशाही खाऊ शकतो, पण पाकातल्या जरा चवीला अजून छान लागतात। तर ह्या पुऱ्या ना हलक्याशा थंड झाल्या की ह्या पाकामध्ये 2-3 मिनिटासाठी डुबवून ठेवायच्यात आणि झाकण ठेवायचं। त्यानंतर ह्या ताटामध्ये काढून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्या होत्या।